आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2024-25 मध्ये वर्ष तिसरे विभागीय अंतिम फेरीमध्ये नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर सहर्ष प्रस्तुत करत आहे एक मराठी गूढ सामाजिक एकांकिका द डील। पात्र परिचय: निताली तागडे निमू, अंकिता रामटेके बाईसाहेब, रोशन खोब्रागडे श्रीमंत, निखिल दांडेकर यशवंत, पूर्वा वाकोडे श्रद्धा। लेखक: सुधाकर मधुकर गाडवे, दिग्दर्शक निकेतन विजय शहारे, संगीत संयोजन सूरज वैद्य। संध्याकाळला भेटायचं म्हणतीये, नक्कीच भेटायचंय ना? निघालात का बाईसाहेब? पुण्य संचयाचं भलं मोठं गाठोडे घेऊन? नाही, माझी जर सेवा केली असती, मला काय हवं आहे काय नको आहे ते बघितलं असतं, तर ही वेळ आली नसती तुमची। दुसऱ्याचं वाईट करायला गेल्यावर स्वतःच वाईट होत असतं। मी विचारते, मला लुबाडून मूर्ख बनवून काय मिळवलं तुम्ही? पुरे झाल्या शाब्दिक खोड्या। माझं नशीब माझ्या खात्यात होतं म्हणून मी सगळं बघितलं। मला वाटते तुझी निघायची वेळ झालेली आहे, निघतो आता, आणि आरामात आलीस तरी चालेल। हो, निघतच आहे मी, कारण जिथं व्यक्तीचं नातं आणि त्याचा सन्मान या दोन्ही गोष्टींची हत्या झाली असेल, तिथे थांबणं याला माझा आत्मसन्मान परमिशनच देत नाही। तेव्हा आता मला निघायलाच हवं। अधामधातून फोन करत राहील मी, तेवढा मात्र पिकअप करा। आणि हो, हे आपलं सॉरी हे घर स्वच्छ ठेवा, याचा झनानखाना न कर। कळलं मला, आणि तुझी वटवट बंद कर। निघ तू तुझ्या कार्यक्रमाला, चल निघ, नाहीतर तुला माहितीये मी काय करू शकतो। चल निघाय, चल। कायमचे तू म्हणाला कायमचे? कायमचे म्हणजे काळही थांबेल असं वाटायचं। आपण ताऱ्यांवर आपली नावं कोरतोय, अजय आहोत असं वाटायचं। आता तारे दूर थंड वाटतात, त्याच्या शब्दांची प्रतिध्वनी माझ्या हृदयाच्या रिकाम्या जागेतून येणारी प्रतिध्वनी। त्यांनी विटांच्या राजवाड्याची इमारत घातली, प्रत्येक वीट फुंकरून मी त्यावर आपला विश्वास ठेवला। मी माझी संपूर्ण आत्मा त्या राजवाड्यात होती,
आणि काळजीपूर्वक कलाई फिरवून त्याने तो तोडला. तुकडे, अहो ते तर सर्वत्र आहे, तीक्ष्ण आणि दाट. माझ्या त्वचेतून, माझ्या झोपेतून, माझ्या आनंदातून छेदत आहे. प्रत्येक तुकडा एक आठवण. आपण काय असू शकलो असू, आपण काय गमावलंय याची आठवण. मी त्याला फेकून देण्याचा प्रयत्न करते, खोलवर गाडण्याचाही प्रयत्न करते, परंतु ते पुन्हा पृष्ठभागावर येतच राहतात. त्याने माफी मागितली. तो मला दुखावण्याचा हेतू नव्हता असेही सांगितले, परंतु माफीने तुटलेले हृदय बरे होत नाही. तुटलेल्या आत्म्यांचे तुकडे एकत्र होत नाही. ते एक मोठं छिद्र, सतत दुखणे. जे काही होते आणि जे काही कधीही होऊ शकत नाही अशा प्रेमाची आठवण सोडते. सर्वात वाईट शांतता. त्याच्या हशाच्या खोलीत भरलेली गर्जना. बेडमध्ये माझ्या शेजारी असलेली रिकामी जागा. त्याचा उद्धटपणाचा सावला अजूनही टिकून आहे. तो दरवाजातून आल्यासारखे हे भयंकर स्वप्न होते असे सांगायसाठी. तो गोष्टी योग्य करायला परत आलाय असे वाटते, परंतु तो येत नाही. तर मी इथेच बसलीये ढिगाऱ्यांमध्ये, तुकडे गोळा करत, एक एक करून कष्टाने. श्वास कसा घ्यायचा, कसे हसायचे, कसे पुन्हा कायमचेवर विश्वास ठेवायचे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण कुठेतरी ताऱ्यांवर दुसरा राजवाडा बांधण्याची वाट पाहत आहे. दुसरी प्रेमकथा लिहिली जाण्याची वाट पाहत आहे. लेखक सुधाकर मधुकर काळू, दिग्दर्शक निकेतन विजय शहारे, एकांकिका द डील.
या एकांकिकेतील कलाकार आणि टीम धूम्रपानास आणि मद्यपानास सहकार्य करत नाही. ये ये यशवंत ये. कसं वाटतंय बंगला? ब्युटिफुल. याचा अर्थ असा की या बंगल्यात खूप खूप पैसा आहे, संपत्ती आहे. अर्थातच दारिद्र्याची एकही खूण नसलेलं हे घर श्रीमंत असणारच. ये बैस. घरात कोणीच दिसत नाही मॅडम. होय. आणि मॅडम ऐवजी मला नुसतं श्रद्धा म्हटलं तरी माझी काहीही हरकत नाहीये. बर ठीक आहे. श्रद्धाबाई. बाई बाई हाही शब्द अनावश्यक आहे. तुम्हाला नुसतं श्रद्धा म्हटलं तरी चालेल. ठीक. श्रद्धा, मला आपण सॉरी तू मला इथे का बोलवलंस? तर यशवंत, आपण मूळ विषयाकडे वळायला काहीही हरकत नाही. अर्थातच. मला तुझी प्री हिस्ट्री आय मीन पूर्व आयुष्याबद्दल काही माहिती मिळाली तर ती हवी आहे. म्हणजे नक्की काय हवंय तुम्हाला? मला नक्की तुझं आयुष्यातील किती तू गुन्हे केलेले आहे ते सर्व काही माहिती पाहिजे. म्हणजे नक्की काय हवंय? मला तुझं गुन्हेगारी रेकॉर्ड हवंय. ठीक. पण अद्याप तरी माझ्या नावावर एकही केस रजिस्टर्ड नाहीये. कमाल. नशीब माझं. दॅट्स गुड. म्हणजे सध्या तू बोलत वॉन्टेड नाहीयेस? अजिबात नाही. म्हणजे अजूनही तू गुन्हेगारी जगतात पूर्ण सरावलेला नाहीयेस? हो. परंतु माझी बऱ्याच पैकी गुन्हेगारी जगता अशी ओळख आहे. हायर अँड फायर ग्रुपमध्ये मी काम केलंय. म्हणजे तू काही खून केले? एक का अनेक. पण गर्दीचा फायदा उठवण्यासाठी आम्ही ते सर्व खून संप दंगलीच्या वेळेत केले. म्हणूनच सर्व खून मॉब केस म्हणून नोंदवले गेलेत. या व्यतिरिक्त आणखी काही गुन्हे? भरपूर. उदाहरणार्थ स्टॅबिंग, किडनॅपिंग, ग्रीवियस हर्टिंग, कटिंग ऑफ बोथ लिम्स अँड हँड्स. म्हणजे बऱ्याच माणसांची तोडातोड केली आहेस. हो. पण मी एकटाही नव्हे. माझी बांधिलकी एका गँग बरोबर आहे. आमच्या फायर अँड फायर ग्रुपला एक जागा सुपारी मिळाली की आम्ही लगेच एकत्र येतो, हत्यारे काढतो, स्पेशल गाडी करतो आणि आमच्या टार्गेटवर एकदम अटॅक करतो. क्षणात आम्ही गायबी होतो. लिव्हिंग नो ट्रेसेस, नो क्लोज. म्हणजे तू वैयक्तिक तुझ्या नावावर काही खून केलेले नाही आहेत ना? नाही. कारण आम्ही आमच्या गँगशी बांधलेलो असतो. आमच्या राजाला त्याचा राजश्री असतो, किंगला. त्यामुळे आम्ही बिनधास्त असतो आणि आमचा गॉडफादर सर्व काही मॅनेज करतो. पण तू वैयक्तिक म्हणजे तुझ्या गँग व्यतिरिक्त स्वतःच्या रेसवर काही खून करू शकतोस का? व्हाय नॉट? इट्स अ इझी टास्क फॉर मी. बरं,
तुम्ही लोक खून करताना आपण कुणाचा खून करतो? कशासाठी? तो माणूस चांगला आहे, वाईट आहे, त्याची फॅमिली, त्याचे नातेवाईक या गोष्टींचा कधी विचार करता की नाही? किंवा तो पुरुष आहे म्हणूनच त्याला ठार केलं तरी चालू शकतो. परंतु जर का ती एक स्त्री आहे, अबला आहे, निष्पाप आहे, प्रेमळ आहे, म्हणून तिला ठार मारता कामा नये असा तुम्ही कधी विचार करता का? आणि भावुक होता का? कधीच नाही. आम्ही हिशोबात घेतो तो फक्त आणि फक्त पैसा. आणि हो, मोबदल्याप्रमाणे आम्ही कामही करतो. संपवायचं असेल तर संपवून टाकतो. मग तो ती कसा कशी आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नसतं. आम्हाला महत्वाचा असतो तो व्यवहार. व्यवहारामध्ये, बिझनेस मध्ये सचोटी, विश्वास महत्वाचा असतो. आणि तो संपादन करण्यासाठी महत्वाचं असतं काम. पण त्या कामासाठी माणसांच्या फालतू, सज्जन आणि दुर्जनपणाला आम्ही काळीची किंमत देत नाही. एक खून म्हणजे एक जीव जंतू वळवळायचा थांबला, कायमच. वा, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून खून ही एक क्षुल्लक गोष्ट आहे की ज्यासाठी कसलाही डोक्याचा वापर करावा लागत नाही. इट्स अ ब्रेनलेस जॉब, राईट? हो, डोक्याचा वापर करावा लागत नाही. पण हातात जर रिव्हॉल्वर असेल ना की लगेच खल्लास. आणि हातात जर सुरा असेल तर खस्त दिवशी त्याच्या पोटात नाही तर छातीत कोंबायचं की लगेच आतड्या फासड्यासह कोथळा बाहेर आलाच म्हणून समजायचं. मजा येते साल. बऱ्याच लोकांचं खाल्लेलं असतं साल्याने. खूप लोकांना बुडवलेलं असतं हरामखोरांनी. खूप मजा मारलेली असते हरामखोरांनी. मग एकदाचा असा खल्लास होता की साला बराच निर्धावलेला दिसतो तू या धंद्यात. या धंद्यात निर्धावल्याशिवाय प्रवेश मिळत नाही कुणाला. 5-6 खुनाच्या अनुभवाशिवाय आणि कपाळावर वॉन्टेडचा शिक्का बसल्याशिवाय या धंद्यात बसतान कुणाला बसवता येत नाही. वाट लागतो. दगडाचं काळीज असायला लागतं. काळीज महत्वाचं असून ते नसल्यागत असतं. थँक्स. बरं, अजूनही आपण आपल्या मूळ विषयाकडे वळलेलो नाहीये. अर्थात यापूर्वीच्या भेटीमध्ये मी तुला माझ्या प्लॅन विषयी माहिती दिलेलीच आहे. तो खून तुम्ही सांगाल तेव्हा मी करणार. आता म्हटलं तर लगेच अगदी चिलट मारल्याप्रमाणे. काय इतकी काही घाई नाहीये. तो खून तुलाच करायचा आहे, पण डोकं मात्र माझं. म्हणजे मी माझ्या ब्रेनलेस डोक्याचं काही खिमा करायचं की काय? ते मी तुला सांगणारच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, खून कधीही डोक्यात राग घालून करायचा नसतो. ते अतिशय सोपं असतं. पण खरा खून अतिशय अवघड असतो. तो हसत खेळत करावा लागतो. मुख्य म्हणजे डोकं वापरून. हो, डोकं वापरून न वापरून केला तरी शेवटी खून तो खूनच. मला काहीही फरक पडत नाही. कारण खून करताना मेंदू बाजूला ठेवावाच लागतो. पण मला पडेल ना. मला पडेल.
तुझ्यावर खुनी म्हणून शिक्का बसलेला मला आवडणार नाहीये. तू मला हवायस, जिवंत हवायस, कायद्याच्या कचाट्यातून पळवाटातून. तू मला सही सलामत सुटायला हवायस. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तुम्ही सांगाल तसा मी खून करेन. इज इट ओके नाव? ठीक आहे. तत्पूर्वी यशवंत, तू काय घेशील? स्कॉच? चालेल. हो नसले नकोस. तर यशवंत, आज मी तुला परफेक्ट खून कसा करायचा ते शिकवणार आहे. काय खून? आणि मला? व्हॉट अ जोक. हो, तुलाच. तुला आश्चर्य होत असेल ना की मी तुला खून कसा करायचा ते शिकवणार आहे. अर्थातच. इट्स अ लेजंड जोक अँड सरप्राईज फॉर मी. चक्कास आहे. म्हणजे हे काय माहित? हे बघ यशवंत, तुला ज्या व्यक्तीचा खून करायचा ती व्यक्ती दारुडी आहे, स्त्री लंपट आहे, आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीला शूटिंगचा छंदही आहे. त्या व्यक्तीच्या नावावर लायसेन्सेस 36 बोरचा रिव्हॉल्व्हरही आहे. शिवाय त्याच्याजवळ एक गनही आहे. पक्का मूरला दिसतो हा बेवडा. घाबरू नकोस. तो माणूस सशाच्या काळजाचा आहे. चिमण्या पाखराशिवाय त्याच्या बंदुकीला शिकार गवसतच नाही. पण त्याचा एक विशेष स्वभावही आहे. तो कोणता? कुणाशीही लगेच मैत्री, आणि लगेच विस्कीचं आमंत्रण, आणि लगेच त्यांच्या नेमबाजीच्या पराक्रमाचं आख्यान लावणार. नाही तर विनाकारण आपल्या रिव्हॉल्व्हरची माहिती देत बसणार. त्यांची ही सुपरिचित गुण वैशिष्ट्ये, स्वभाव विशिष्टे त्यांच्या सर्व रसिक मित्रांना अतिपरिचित आहे. म्हणजे तेही माझे लगेच गाढच नाही मित्र होणार. अर्थातच. पण आपली ही एका दिवसाची मैत्री 15-20 दिवसाची समजायला काहीही हरकत नाहीये. त्या पाठीमागेल आपला साथ आहे तू सांगते, ऐक. तुम्ही लोक एखादा गुन्हा करता, भले जाणते अजाणतेपणी, तरी कायद्याने देखील तुम्ही गुन्हेगार ठरता. अजाणतेपणी ते जास्तच ठरता, कारण अजाणतेपणी कायद्याला हवे असणारे पुरावे तुम्ही भरपूर सोडता. त्यापेक्षा कायद्याचा अभ्यास करून आपण गुन्हा केला तर? म्हणजे कसं, कायद्याला आम्ही उल्लू गाढव बनवतो. तो कायदा कित झाड की पत्ती. ती पत्ती म्हणजे जे कायद्याला हवं असतं तेच आपण दडपलं तर, उपलब्ध होऊ दिलं नाही तर.
तर तो कायदा उल्लू किंवा गाढवच बनतो. हो म्हणजे कसं? कायदा उल्लू गाढव आहे असा माझा बाप म्हणायचा. हो, तर उद्या तू सायंकाळी इथे नक्की येणार ना? तेही मोकळा, बेनहत्यार. पण हे हत्यार आमच्या पाचवीला पूजलेलं असते. याला असं एकट्याला सोडून चालत नाही. कधी कुठे दगा फटका झाला तू तर त्याची काळजी करू नकोस. तुला दगा फटका वगैरे काहीही होणार नाही. आणि जर चाकू काय तुझा रिव्हॉल्वर देखील माझ्या उपयोगाचा नाही. कारण हा खून तुलाच करायचा आहे. पण या खुनाचे बाल्ट तुझ्यावर येता का म्हणे. कारण तू मला हवायस. त्याचा खून त्याच्याच रिव्हॉल्वरने करणार आहे. इज इट ओके ना? पण त्याच्याच रिव्हॉल्वरनी का? कारण तुला गुन्हा करायचा. आणि जर गुन्हेगाराने स्वतःच्या शस्त्रनिशी तयारीनिशी गुन्हा केला तर त्याचा इंटेन्शन आणि हेतू उघडतो. आणि शिवाय आपल्याला हा खून दर्शवायचाच नाहीये. वी हॅव टू प्रूव्ह दॅट इट्स जस्ट अन ऍक्सिडेंट अँड नथिंग एल्स. ठीक आहे, द्या तो रिव्हॉल्वर. तुम्ही तुला उद्या दे. म्हणजे त्याच्यावर श्रीमंताच्या हाताचे ताजे ठसेही मिळतील. नक्की, तर उद्या तू नक्की येणार ना? प्रॉमिस. जेव्हा उद्या तू इथे येशील तेव्हा श्रीमंत इथे दारू पीत बसलेला असणार. ॲज हिज रुटीन हॅबिट. तर तू त्याला माझा मित्र गुरुभाव अशी ओळख करून द्यायची. त्याचा स्वभाव फार उथळ आहे. तो फार खोलात शिरत नाही. हा, पण तो तुला लगेच विस्की एन्जॉय करायला लावेल. आणि ती ऑफर मात्र मी स्वीकारायची नाही. यू आर रॉंग. तू ती ऑफर स्वीकारायची, पण जास्त लोड व्हायचं नाही. मी म्हणतो घ्यायचीच कशा? उगाचच एखाद्या वेळी लोड व्हायला आणि आउट ऑफ कंट्रोल होण्यापेक्षा न घेतलेली बरी. हे बघ यशवंत, आपल्याला कायद्याच्या पळवाटाचे फायदे उचलायचे. लक्षात असू दे, दारू पिऊन केलेला गुन्हा फायदाच असतो. आणि त्याहून फायद्याचं असते ते दुसऱ्याने बळजबरीने पाजलेली दारू. अंडर इन्फ्लुएन्स ऑफ वाईन यू विल गेट मोर प्लस पॉइंट. तर पी, भरपूर पी. बर, मग दारू पिल्यानंतर मी काय करायचं? एकदम शूट? हे एकदम असं शूट. हे 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 खाली ठेव, खाली हे ठेव. असंच एकदम शूट. अरे बोला भरलेलं नाही ना? हा, हे काय करतेस? माझी उतरली ना. आज हा रिव्हॉल्वर मोकळा आहे. नक्की. पण उद्या भरलेला असणार. चालेल, मी त्याला शूट करेन. मी त्याला शूट करेन. शूट करताना एक सर्वात महत्वाची गोष्ट. आता ती कोणती? त्याला कसलंही कल्पना न देता क्षणात शूट करायचं. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीतीचे एक्सप्रेशन नसावे. शिवाय त्यांनी प्रतिकारासाठी कसलीही धडपड करता कामा नये. इथलं सर्व फर्निचर जागच्या जागी जसंच तसं राहायला हवं. म्हणजे न कॉन्फ्लिक्ट, न डिस्टर्बन्स, न फाईट, न झंझट. त्याची तुम्ही काळजी करू नका. ती खूप चालाक. आय एम टू ओर स्मार्ट. दुसरी गोष्ट, गोळी एकच झाडायची. का? तुमच्या रिव्हॉल्वर मधील गोळ्या संपल्या की काय? की नको तिथे उगीच बचत? गोळ्या भरपूर आहे माझ्याजवळ. तुझ्या शब्दात ढिगाणे, पण त्या ढेगभर गोळ्या तुला ढिगाऱ्यात काढतील. पण मात्र एक गोळी तुला वाचवू शकते. तू जर त्याला धड्या धड्या गोळ्या घातल्यास तर कोण असा सन्मान काढते की तुला त्याला मारायचंच होतं. मग काय करायचं आपल्याला? त्याला जिवंत सोडायचं? तिरडी त्याची उचलायची? दांडकं न मोडता सापटा आपल्याला मारायचंच आहे. सोबत परिस्थितीचा फायदाही उचलायचा. तू त्याला मारायची
अचूक एकच गोळी. मला वाटतंय एक गोळी माणसाला पुरी होते, ती फक्त छातीत किंवा डोक्यात दिसायला हवी. माझा नेम पक्का आहे, पण या परिस्थितीचा फायदा तुम्ही कसा उठवणार? अहो जरा इसकडून उचकडून सांगा, समजलं असं. फार सोपी आहे ते. हे बघ, हा रिव्हॉल्वर लोडेड आहे. समज तू श्रीमंत आणि मी म्हणजे तू म्हणजे श्रीमंत. मला रिव्हॉल्वर शिकवतो आहेस ना? मग ये माझ्याजवळ. हा रिव्हॉल्वर भरलेला आहे. तू मला शिकवत आहेस ना? हो. म्हणजेच तू माझ्या रेंज मध्ये आणि न कळत एकाकी माझ्या हातून ट्रिगर दबला गेला, मग गोळी सुटली आणि ती तुझ्या छातीत किंवा डोक्यात घुसली आणि तू धाडकन कोसळला. म्हणजे व्हॉट यू मीन टू से मी? म्हणजे मी हा खून केलेला नाहीये. इट जस्ट हॅपेंड. तुला मारायचा मला कुठलाही मोटिव्ह नव्हता. आय हॅव नो इंटेन्शन टू किल यू. मग खून झाल्यानंतर मी काय करायचं? चोरी करायची, पळून जायचं की बोंबा मारायची? काहीही करायचं नाही. चोरी तर अजिबात नाही. या घरातील एकही वस्तू, मौल्यवान वस्तू चोरीला जाता कामा नये. म्हणजे आपल्याला असंही सिद्ध करता येतील की ही चोरी चोऱ्यासाठी नाहीये, पर्सनल गेनसाठी नाही. आणि तुमची ही 15 दिवसाची मैत्री शत्रुत्व नाही, सूड भावना नाही. आणि शिवाय तो एक पुरुष आहे. ती काही एक सुंदर नाजूक कोवडी ललना नाहीये की जिचा खून तू काम भावनेने प्रेरित होऊन केला असणार. म्हणजे नॉट फॉर सेक्शुअल लस्ट. इट्स जस्ट एन ओनली एन ऍक्सिडेंट. What a fantastic pre-organized plan. A hatch conspiracy. आणि जरी तुला कोर्टाने पकडलं तरी मी निर्दोष सुटणार. मी तुला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आणि वरील सर्व परिस्थितीजन्य पळवाटांचा फायदा उचलून मी तुझं निर्दोषत्व साबित करणार. शिवाय हा तुझा पहिलाच गुन्हा आहे, तर तुला व्यावसायिक किंवा माथे फिरूच्या गटात बसून जमणार नाहीये. कारण तू एक नॉर्मल माणूस आहेस अँड नॉट अ प्रोफेशनल हॅबिच्युअल ऑफेंडर. तुझ्या हातून अनावधानाने ही पहिलीच चूक झालीये. त्याबद्दल तुला पश्चातापही होतोय. आणि पनिशमेंटचं मूळ तत्व तर टू मेक एन ऑफेंडर अ युजफुल मेंबर ऑफ सोसायटी बाय रिशेपिंग हिज पर्सनॅलिटी इन अ न्यू मोल्ड हे आहे. म्हणजे जर तुला शिक्षा झालीच तर ती फारच थोडी होईल. आणि हा रिव्हॉल्वर ही तुझ्या मदतीला धावणारच आहे. कारण मुळात हा तुझा नाहीये, तर हा तो त्या श्रीमंताचा आहे. पण तू घाबरू नकोस. तू घाबरू नकोस. मी तुला काही भारेवर सोडून देणार नाहीये, तर लग्न करणार आहे तुझ्याशी. I love you, honey. Too much. तुझ्यासारखी बुद्धिमान, रूप सुंदर तरुणी मला मिळाल्यावर आणि तुझ्यासारखा आळदाण, रांगडा, खुळा, शक्तिमान पण प्रामाणिक पुरुष मला मिळाल्यावर स्वर्ग फक्त 2च बोटेवर. आपण काहीही करू शकू, काहीही मिळवू शकू. पॉवर विथ मनी and money with power. Now cheers with the name of Srimanta.
करणार ना तर ही मोकळा बिनहत्यारी. प्रॉमिस. इट्स अ डील ना. ओके. बाय. बाय बाय. 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 बाय बाय. An idiot man. And the bloody rascal. कोण आहे? श्रद्धा, ए श्रद्धा, काय आहे हो? बघ कोणाला ते. अरे तुम्ही सुगना ना, मी काम करते. श्रीमंत भोसले यांचं घर हेच का? हो हेच. मी यशवंत मालुसरे. माफ करा, तुम्ही मला माझ्या नावावर ओळखू शकणार नाही. इथे श्रद्धा. हो राहते. मी तिचा वर्गमित्र, शिवाय मी तिला माझी गुरु बहीण मानतो. हो इथे राहते, पण तुम्हाला कसं माहिती? हो ते काय झालं ना, परवा ती मला सहज मार्केटमध्ये भेटली. खरं तर मी तिला ओळखलंच नाही, पण तिने मात्र मला ओळख दिली आणि हा पत्ता दिला आणि घरी बोलावलं. ती आहे ना घरी? श्रद्धा, ए श्रद्धा. काय आहे हो? अरे यशवंत, तू बरं झालं आलास ते. मला वाटलं येतोयस की नाही. अगं म्हणजे काय, मी खास तुझ्या हस्बंडला भेटायला आलोय. खरंच? हो खरंच, मी तुम्हा दोघांनी माझ्या घरचं आमंत्रण द्यायला आलोय. काय सत्यनारायण की वाढदिवस आहे तुझ्या बायकोचं? अगं फक्त मैत्री खातात. हो का? हो. काय हो, जाऊ की आपण? ऑफकोर्स जाऊया. तू चहा घेतोस ना? मी चहा आणते. त्या चहाच्या भानगडीत पडू नको. जेवण आण जा. अहो तर मी करतेच, पण काही खायला घेऊन येते आधी. येते मी. हा
बरं झालं तुम्ही आल्यात. संध्याकाळी जाम बोर होते. घ्या. अहो पण मला नकोय. अहो घ्या. अहो पण मला खरंच नकोय. अहो स्कॉच आहे. संध्याकाळी वैतागावर चांगली असते. घ्या. बरं ठीक आहे, तुमच्या आग्रह खातर थोडीशी. हा घ्या घ्या. कसं आहे ना, आयुष्यात सगळं करायचं, सगळी मौज मजा करायची, आणि मरण आलं की लगेच मग कावळा शिवतो. नाही कसं आहे, मग मरण आल्यावर अंतराळात आत्मा भटकत रडत नाही. पैसा काय हो, आज आहे ना उद्या नाही. पैसा असा येतो आणि जातो. म्हणून आलेला क्षण उपभोगा, आनंद घ्या. मला बघा, नंगा आया हूँ और नंगा जाऊंगा. बहुत खूप गुड जोक. बरं, तुम्ही शिकारीला चालाल का? हो, त्यासाठी मी परत येईल कधीतरी वेळ काढून. अरे येशील हा नक्की. ठीक आहे. हे काय डिश आहे का? कांदे पोहे. अगं चांगली नॉनव्हेज बनवायची ना डिश. माझं पोट अजूनही गच्चच आहे, मलाही भूक नाहीये. त्यापेक्षा मी जेवण तयार केलं असतं तर ते चाललं असतं तुम्हाला. हाय तर मुक्काम करणार नाही का? का रे, तुला हे घर आवडत नाहीये की काय? न आवडायला काय झालं? कोण आहेस तू? तू हिला काय मारलास? ही मेली का? ही मेली का? ही मेली? कोण आहेस तू? ए सिद्धा, कोण आहेस तू? तू मारला तिला? बरं झालं ही मेली. ब्यात गेली कायमची. नुसती माझ्या जीवावर उठली होती. मला मारायला निघाली होती, पण बघ ना, जो दुसऱ्यांचं वाईट करते त्याचही वाईट होते. मेली साली कुत्री. मला मारायला निघाली होती. मला काय? ही तुमची खरी बायको नव्हे तर? नाही, ही रखेल आहे माझी. अशा कितीतरी रखेल आहेत माझ्या. ढीकभर बायकांचा दादला आहे मी. मीच आहे उपरा उचल्या. मग काय? मग काय? तुला काय पाहिजे? ही तुमची बायको नाही ना? नाही, तुमची खरी बायको कोण? गेली आहेत ती तीर्थयात्रेला, पुण्य संचयाचं भलं मोठं गाठोडं जमवायला. पण हा मी खून केला नाही. मी हा खून नाही केला. आपण तोच केलेला नाही, पण फायदा काहीच झाला नाही. फायदा तुला हवाय? मी आणखी 10 खून करेन. तू एक खून कर की 10 खून कर,
कायद्यात शिक्षा फक्त एकच. ही शिक्षेला भीत नाही. हा, मला फक्त पैसा हवाय, फक्त पैसा हवाय. तुला आणखी खून करावं लागेल. पण माझा फायदा नक्की होणार ना? हो, होईल तुझा फायदा. पण खून कुणाचा करायचा? माझ्या बायकोच. काय? बाई साहेबांचा. तुमच्या खऱ्या बायकोचा? हो, बाईसाहेबांचा? पण का? तू एकटो आहेस ते खरं आहे. कारण ती धार्मिक आहे, सात्विक आहे. तिला मुलं बाळ होत नाही. युजलेस साली तुझ्या पाठ करू करू म्हातारी होऊन बसलेली आहे ते. मला आता फक्त इस्टेट पाहिजे तिची. ही सगळी इस्टेट मला पाहिजे. मला मी नोकरी नाही करत, पण बायका पटवण्याचं डोकं आहे माझ्याकडे. मी तिला पटवलं, लग्न केलं आणि नोकरी करायची मला गरज नाही भासली. सगळी स्टेट माझ्या नावावर झाली. पण मला तिच्या ताटाखालचं मांजर बनून जगावं लागलं. पण त्या आता कुठे आहेत? सांगितलं ना तुला, त्या तीर्थयात्रेला गेल्यात म्हणून. जैन 1-2 दिवसात तुला भेट करून देतो मी त्यांची. समजा मी त्यांचा खून केला तर मला काय मिळणार? वाटेल ते मिळेल तुला. तू बोल. पण या प्रेताचं काय? या प्रेताची विल्हेवाट लावायची. तू आधी तुझा नंबर टाक. मला ऍड्रेस दाखवशील तुझा? आता या प्रेताची विल्हेवाट कशी लावायची मी सांगतो. माझं भलं मोठं शेत आहे. बंगल्याच्या मागे जागा आहे. ती जागा खणतो आणि त्यात तिचा प्रेत पुरतो आणि त्यावर एक कलमी आंब्याचं झाड लावतो. कसं? मला विश्वास आहे तुम्ही या प्रेताची योग्य विल्हेवाट लावाल. येतो. टेन्शन घेऊ नकोस. पण हे असं व्हायला नको होतं. असं व्हायला नको होतं. चांगला गोत्यात अडकला असता नाही तर तू. चल निघ, भेटेल मी तुला. चिंता नको करू. येतो. जा ये. मला मारायला निघाली होती. मला या श्रीमंताला मला मारणारी स्वतः मरण मारलंय. आता हिचं काय करायचं? बंगल्याच्या बाहेर मोठी जागा आहे. ते खड्डा खणतो, त्यात तिचं प्रेत पुरतो आणि त्यावर मी एक कलमी आंब्याचं झाड लावतो. कसं? श्रद्धा मॅडम, श्रद्धा मॅडम, लेट्स
complete the deal now. हॅलो, कोण बोलताय? हॅलो, मी यशवंत. संस्था नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर. लेखक सुधाकर मधुकर गाडवे. दिग्दर्शक निकेतन विजय शहारे. धन्यवाद.